भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा गौरव दिन 2022 चं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमांतर्गत दिनांक 27 तारखेपासून 3 व्याख्याने झालेली आहेत आणि आज दिनांक 2 मार्च 2022 रोजी डॉक्टर सिसिलिया कारव्हालो, वसई, मुंबई यांचं मराठी बोलीचे सामर्थ्य या विषयावर आता आपल्याला चिंतन ऐकून घ्यायचं आहे। डॉक्टर सिसिलिया कारव्हालो यांचा परिचय हा मराठी साहित्य विश्वाला तसा नवा नाही। सिसिलिया कारव्हालो यांचा जन्म 23 एप्रिल 1956 रोजी वसईमध्येच झाला आणि वसईच्या कोकणाच्या अत्यंत निसर्गरम्य सौंदर्यपूर्ण अशा वातावरणामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या उच्च मूल्य विचारांमध्ये एका संस्कारी कुटुंबामध्ये त्यांचं आयुष्य गेलं आणि त्यामुळं तो मूल्य संस्कार आणि ते सौंदर्य हे त्यांच्या साहित्यातून पदोपदी आपल्याला जाणवतं हे निश्चित। त्यासाठी मुळात त्यांचं साहित्यच वाचलं पाहिजे। शैक्षणिक अनुभव जर डॉक्टर सिसिलिया कारव्हालो यांचा बघितला तर तो प्रदीर्घ आहे। 1980 ते 1992 या कालखंडामध्ये त्यांनी अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन केलं आणि नंतर 1992 पासून संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई या ठिकाणी त्यांनी अध्यापनाला प्रारंभ केला, म्हणजे वरिष्ठ शिक्षक, वरिष्ठ प्राध्यापक म्हणून, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिनियर लेक्चरर त्या कालखंडामध्ये म्हणत होतो। तर त्या कालखंडात सिनियर लेक्चरर 1992 पासून त्याच महाविद्यालयामध्ये त्या 1992 ला त्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयामध्ये आल्या आणि 1913 पासून 18 पर्यंत त्या या महाविद्यालयामध्ये प्राचार्य होत्या। म्हणजे 2018 पर्यंत त्यांनी 13 ते 18 या कालखंडामध्ये त्यांनी प्राचार्य पद सांभाळलं आणि अत्यंत सन्मानानं निवृत्त झाल्या। एक सुंदर अशी शैक्षणिक कारकीर्द, अध्यापनाची कारकीर्द त्यांची राहिलेली आहे। एवढंच नव्हे तर त्यांनी 1992 पासून 2018 पर्यंत मुंबई विद्यापीठामध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं। MA आणि MPhilच्या वर्गांना त्यांनी शिकवलेलं आहे। त्या स्वतः आचार्य पदवीच्या म्हणजे PhDच्या गाईड आहेत। मी त्यांचा परिचय जेव्हा बघत होतो तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी इतक्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहेत की म्हणजे त्याची सूची जर आपण द्यायला लागलो तर ती बराच वेळ होईल, पण काही महत्त्वाची संमेलन मी या ठिकाणी उद्धृत करू इच्छितो। मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिक फेब्रुवारी 2000, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुणे जानेवारी 2009, गोमांतक महिला साहित्य संमेलन फोंडा गोवा, 14वे युवा कोकणी साहित्य संमेलन गोवा 2013, मंथन साहित्य संमेलन बेळगाव 2018, साहित्यायन साहित्य संमेलन सटाणा 2017 आणि आणखी बरेच इतक्या ठिकाणी त्यांनी या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। सध्या त्या राज्य मराठी विकास संस्था, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, जागतिक मराठी अकादमी यासारख्या महत्त्वपूर्ण संस्थांवर अद्यापही कार्य करत आहेत आणि उत्साहाने आपलं योगदान देत आहेत। त्यांच्या साहित्याबद्दल जर बोलायचं झालं तर कविता, ललित गद्य, कथा, संशोधनात्मक, चरित्रात्मक, आस्वादात्मक, बालसाहित्य, आत्मचरित्र आणि संपादन एवढ्या पूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी यशस्वी मुसाफिरी केलेली आहे। कविता संग्रह उन्मेष, अंतर्यामी,
सूर्यकिरणात आला, पंख, दारातल्या रांगोळीचे रंग, माणूस उकरून काढावा लागतोय, हे त्यांचे कविता संग्रह. प्रकाश झोत, मोगऱ्याचा मांडव, मुठीतले आकाश, मातीची हाक, धागा, पालवी, पैंजणाचे झाड, परिमळावाची कस्तुरी, ओकच्या छायेत, मेपलच्या पानावर, हे ललित गद्य. काठ आणि परीस, हे कथासंग्रह. पंडिता रामाबाई, व्यक्तित्व आणि साहित्य, हिंदोळा, वाडवळी लोकगीते, हे संशोधनात्मक ग्रंथ. महाराष्ट्राचे शिल्पकार या चरित्रमालेमध्ये त्यांनी पंडिता रमाबाई यांच्यावर चरित्र लिहिलेलं आहे. ऑलिव्हला लगडली तुळशीची पाने, फार सुंदर शीर्षक आहे, फार सुंदर शीर्षक. हे फादर स्टीफन यांचं चरित्र ह्या सिसिलिया ताईंनी लिहिलेलं आहे. साहित्य अकादमीसाठी फादर थॉमस स्टीफन हे पुस्तक आणि सरोजिनी नायडू यांचं चरित्र ही त्यांची चरित्रात्मक ग्रंथ संपदा. आस्वादात्मक समीक्षेमध्ये ज्ञानवृक्षाची पालवी, कैसे चांदणे निर्मळ शुभ्र, लखलखत्या पहाटेसारख्या पोरी, फार काव्यात्मक शीर्षक आहे हो, फार काव्यात्मक. आस्वादात्मक समीक्षेची ही शीर्षक जर आपण पाहिली तर त्यांच्या आस्वादात्मकतेचं सामर्थ्य आपल्या लक्षात येईल. बालसाहित्यामध्ये ऋतुचक्र, थुई थुई, अंगणातली मज्जा, सवंगडी ही बालसाहित्याची पुस्तकं. आणि नुकतंच त्यांचं टिपणवणी हे आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आहे, ज्याला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचीच गोष्ट निघाली तर काही महत्वाचे पुरस्कार या ठिकाणी मी नोंदवतो. एक कार्यकर्ते आणि लेखिका म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मोगऱ्याच्या मांडवला महाराष्ट्र शासनाचा विद घाटी पुरस्कार, अंतर्यामीला कोकण मराठी साहित्य पुरस्कार, हिंदोळाला आपल्या बुलढाण्याचा तुका म्हणे पुरस्कार, मुठीतल्या आकाशला शासनाचा मधुकर केचे पुरस्कार, दारातल्या रांगोळीचे रंग याला यशवंतराव चव्हाण पुरस्कार, चांदणे निर्मळ शुभ्र याला महाराष्ट्र शासनाचा पु ल देशपांडे पुरस्कार हा मिळालेला आहे. इतकं संपन्न व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे. आणि आज नेमक्या त्यांनी जो विषय निवडलेला आहे तो मराठी बोलीचे सामर्थ्य. या वसई पालघर परिसरामध्ये ज्या विविध बोली बोलल्या जातात त्या इतक्या सुंदर, इतक्या अर्थपूर्ण आणि इतक्या गोड कोमल आहेत की मलाही हा विषय त्यांनी निवडला याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं वाटतं. की आम्ही वऱ्हाडी बोलतो, वऱ्हाडी बोलीचा परिचय आम्हाला आहे, पण मला कल्पना आहे ताई की वसईच्या परिसरामध्ये अनेक बोली आहेत, अनेक समूहाच्या अनेक छोट्या छोट्या बोली आहेत. त्या बोलींचा परिचय जर तुम्ही आम्हाला करून दिला तर खरंच श्रोते आणि आमचे विद्यार्थी हे आपले कायम ऋणी राहतील. मी मराठी विभागाच्या वतीनं डॉक्टर सिसिलिया कारवालो यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार सर आणि नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग प्रमुख, सर्व सहकारी आणि आपला सर्व समूह यांना अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला प्रारंभ करते. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे मराठीचे विविध विभाग आणि अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग यांनी संयुक्तपणाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मला बोलण्यासाठी एक अतिशय सुंदर विषय दिल्याबद्दल सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. विषय आहे मराठीच्या बोलींचं सामर्थ्य. आता सरांनी जरी सांगितलेलं असलं की पालघर परिसरातील बोलींचा परिचय करून द्यावा, तर तो एक खूप मोठा विषय आहे. मी एकूणच महाराष्ट्रातील बोलींच्या संदर्भात आणि त्यांचं सामर्थ्य जे आहे त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करते आणि आवश्यक तिथे काही उदाहरणही देण्याचा प्रयत्न करते. सध्याच्या काळात जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की सर्वात जास्त चर्चेला गेलेला मुद्दा जो आहे मराठी पंधरवड्याच्या निमित्ताने, मराठी दिवसाच्या निमित्ताने, आणि तो म्हणजे की मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी खूप चर्चा चाललेली आहे. आणि त्याच्याच समांतरपणे दुसरी ही चर्चा चाललेली आहे, ते म्हणजे की महाराष्ट्रातील किंवा एकूणच भारतातील बोलींचं महत्व. अशा दोन्ही पातळीवरून ही चर्चा चाललेली आहे आणि ही चर्चा दोन्हींसाठी परस्पर पूरक अशा प्रकारची ही चर्चा चाललेली आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर मला बोलींच्या संदर्भात बोलणं महत्वाचं वाटतं. शिवाय बोली हा विषय असल्या कारणाने इथे खूप औपचारिकपणा असं असण्याचं कारण नाही. बोली अत्यंत अनौपचारिक असतात, कारण तिथे शुद्ध अशुद्ध असा काही भागच नसतो. पण म्हणूनच त्या अनौपचारिकतेचा संदर्भ लक्षात घेऊनच मी बोलींच्या संदर्भात काही आपल्या समोर माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मराठी आज भारताच्या संदर्भात जर म्हटलं तर सर्वात जास्त मराठी भाषक संख्या ही मराठीची आहे, पण भारतामध्ये मराठी 3ऱ्या क्रमांकावर आहे. हिंदी, बंगाली आणि नंतर मराठी असा हा 3रा क्रमांक भारताच्या पातळीवर आहे. म्हणजे लोक मराठी बोलतायत, बोली बोलतायत, पण भाषा म्हणून म्हणजे गणेश देवींनी खूप छान सांगितलेलं होतं की आपण जेव्हा असं म्हणतो की आपली मातृभाषा कोणती, तर आपण फक्त मराठी असं म्हणतो. पण मराठी ही आपली मातृभाषा असली तरी त्याचा भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करताना ती एक भाषा म्हणूनच समजली जाते. पण यामध्ये बोली येत नाही. त्यामुळे माझी मायबोली कोणती आहे असं जेव्हा सांगतो त्यावेळेला अनेक मराठीच्या ज्या बोली आहेत त्या बोलींचा संदर्भ सुद्धा देण्याची फार आवश्यकता असते. हे त्यांचं निरीक्षण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो संदर्भ आहे की मराठी भाषाशास्त्राच्या दृष्टीने असेल किंवा एकूणच बोलीच्या संदर्भात सामाजिक दृष्टिकोनातून, सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून असेल, की आज आपण जेव्हा बोलींच्या संदर्भात बोलतो तेव्हा भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण बोलणार नाही आहोत. तर थोडंसं मी अनौपचारिकपणा जो सांगितला तो अनौपचारिकपणाच असा आहे की थोडंसं ललितरम्य भाषेमध्ये सांगणं मला जे माझ्या प्रकृतीला मानवणार आहे अशा पद्धतीने आपण याच्या संदर्भात बोलू. अगदी आपण वेदांच्या पासून सुरुवात केली तर आपल्याला असं दिसून येईल की समाजाला सहस्त्र शीर्ष असं म्हटलेलं आहे. म्हणजे सहस्त्र डोकी आहेत, सहस्त्र मस्तकं आहेत. म्हणजे समाज हा अनेक लोकांचा बनलेला असतो आणि अनेक लोक एकत्र येतात, एकत्र वावरतात, एकमेकांशी संवाद करतात, सुसंवाद करतात, विसंवाद करतात. पण एकमेकांच्या बरोबर जे बोलणं आहे हे बोलणं विविध पातळीवरून चाललेलं असतं आणि विविध समाजाचे लोक एकत्रपणाने इथे राहताना आपल्याला दिसतात. तर हे सहस्त्र शीर्ष हा जो शब्द आहे याच्यावरूनच आपल्याला नंतर असं दिसून येईल की वेदांमध्ये आणखीही सांगितलेलं आहे की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे एका संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे असं म्हटलेलं आहे. आपण बोली जी बोलतो ना ती आपण आधी कुटुंबामध्ये बोलतो, कारण आपल्याला आपल्या आई वडिलांच्याकडून आधी आपल्याला जी आपली मायबोली आहे ती ऐकायला मिळते, कुटुंबामधल्या लोकांच्याकडून ऐकायला मिळते, नंतर आपल्याला समाजाकडून ऐकायला मिळतात. म्हणजे भाषा हा सामाजिक अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि ती समाजाकडून आपल्याला मिळालेली आहे, ती उपजत आपल्याला मिळालेली नाहीये, ती अन्य लोकांच्याकडून मिळते. आणि म्हणूनच जेव्हा वसुधैव कुटुंबकमची संकल्पना मांडली गेलेली आहे किंवा त्याच्यावरची चर्चा झालेली आहे त्यावरून आपल्याला असं दिसून येईल की ही वसुधैव कुटुंबकमची कल्पनाच इतकी सुंदर आहे की एका कुटुंबामध्ये जसं आपण बोलत असतो त्याप्रमाणे विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहेत आणि ते एकमेकांशी संवाद त्यांच्या भाषेमध्ये साधत असतात. आणि त्यामुळे भाषेला महत्व प्राप्त होतं, आपल्या विचारांना महत्व प्राप्त होतं आणि आपले विचार आपण व्यक्त करत राहतो. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये तर सांगितलेलंच आहे की विवेक वेलीची लावणी असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही जी विवेक वेलीची लावणी म्हणजे काय आहे की आपण आधी विचार करतो आणि तो विचार आपल्याला जमणाऱ्या भाषेमध्ये आपण इतरांच्या बरोबर बोलून दाखवतो, म्हणजे आपण संवाद साधतो. तर हा जो संवाद आहे हा संवाद ही वेल बहरण्यासाठी कशी आवश्यकता असते, कारण भाषा म्हणजे भावना असते आणि ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण काही भाषा निवडतो आणि त्यामधून आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.
अगदी महाभारत किंवा पुराणापासून सुद्धा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये संवादाला किती महत्व आहे आपल्याला दिसून येईल. म्हणजे ज्यावेळेला पांडवांचा मृत्यू टाळण्यासाठी म्हणून धर्मराजाने यक्षाबरोबर जो संवाद केला आणि त्या संवादाच्या वेळेला यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारला की अशी कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट आपल्याला अंधारामध्ये सुद्धा दिशा दाखवू शकते. तर त्यावेळेला धर्मराजाने त्याचं उत्तर दिलं होतं की भाषा, की जी भाषा आपण उच्चारतो, अंधार जर असेल आणि आपण जे शब्द उच्चारतो, जी भाषा उच्चारतो, त्या भाषेमधून आपल्याला कळतं की कोणत्या दिशेने ही व्यक्ती बोलते आहे किंवा ती व्यक्ती कोणत्या दिशेला आहे. किंवा सत्यवान आणि सावित्रीचा जो संदर्भ आहे पुराणामध्ये, त्याच्यामध्ये सावित्रीने यमाबरोबर साधलेला संवाद आहे. आपण फक्त सावित्रीची एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे किंवा वडाला तो दोरा बांधणं किंवा पूजा करणं हा जो संदर्भ घेतो, पण त्याच्याही पेक्षा उच्च अशा प्रकारचा संदर्भ आपल्याला सावित्रीने दिलेला आहे की सावित्री यमाच्या बरोबर म्हणजे सत्यवानाच्या मृत्यूनंतर सावित्री यमाच्या मागोमाग गेली आणि यमाने तिला काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची तिने उत्तरं दिली. त्या दोघांच्या मध्ये जो संवाद झाला, त्या संवादाने तो आकृष्ट झाला आणि मग सत्यवान त्याच्यामुळे जिवंत झालेला आहे. तर हा संवाद सुद्धा आपण महत्वाचा म्हणजे भाषेबरोबर झालेला किंवा भाषेतून झालेला हा संवाद आहे. म्हणजे किती पुरातन काळापासून आपण हा संवाद किंवा ही भाषा बघतो आहोत, ऐकतो आहोत आणि ते आज आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी जरी विवेकवेलीची लावणी असं म्हटलेलं असलं किंवा ज्ञानेश्वरीमध्ये, तरी सुद्धा ज्ञानेश्वरांनी सुद्धा संवादच साधलेला आहे की त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला त्यांनी श्रोत्यांच्या बरोबर संवाद साधलेला आहे. चांगदेव 65 मध्ये त्यांनी समूहाबरोबर संवाद साधलेला आहे आणि अमृतानुभवामध्ये त्यांनी आत्मसंवाद साधलेला आहे, स्वतःबरोबर बोलणं केलेलं आहे. तर हे बोलणं आपण आपल्या स्वतःशी बोलत असतो, कारण आपण विचार करत असतो आणि आपण बोलत असतो, स्वतःशी बोलत असतो. नंतर हे बोलणं आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगावंसं वाटतं. जे श्रोते असतील ते जर आपलं बोलणं ऐकणारे असतील तर मग आपल्याला त्यांच्याशी बोलावंसं वाटतं, समूहाशी बोलावंसं वाटतं, सभेशी बोलावंसं वाटतं आणि अशा पद्धतीने आपण एकमेकांशी संवाद करत जातो. तर त्या काळामध्ये झालेला संवाद त्या काळाच्या भाषेनुसार आलेला असेल, त्यांची भाषा असेल, संस्कृत असेल, प्राकृत असेल, वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भाषा होत्या आणि त्या भाषांमधून हे सगळं आलेलं आहे आपल्या समोर. परंतु आपण जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये येतो त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल की लॉर्ड मेकॉलेच्या काळामध्ये त्यांनी जे नोकरशहा निर्माण केले आणि तिथे कुठेतरी आपल्याला थोडासा एक असा धक्का बसलेला दिसतो. कारण लॉर्ड मेकॉलेचं जे धोरण होतं इंग्रजी भाषेच्या संदर्भामध्ये, तर ते आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी खूप घातक होतं. कारण त्यांनी बघितलं की भारतीय संस्कृती इतकी संपन्न आहे, इतकी समृद्ध आहे आणि या लोकांना पराभूत करायचं असेल तर कोणत्या आधारावर आपण करू शकतो? तर त्यांचं नेस्तनाबूत करायचं एकच कारण त्याच्यासमोर होतं की त्यांची भाषा आणि संस्कृती यांना धक्का द्यायचा आणि नंतर मग आपण पुढे जायचं. म्हणून त्यांनी इंग्रजी पटलावर आणली आणि नोकरशहा निर्माण केली. त्यांचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. ते वाक्य त्यांचं बघा कसं आहे की त्यांचं धोरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वी मस्ट डू आवर बेस्ट टू फॉर्म अ क्लास. आपण असा एक वर्ग निर्माण करायचा आहे हू मे बी इंटरप्रिटर्स बिटवीन अस अँड द मिलियन्स. म्हणजे आपल्या बरोबर आणि दुसऱ्यांच्या बरोबरच भाषांतर करणारे, कारण त्यांना आपली भाषा समजत नाही, आपल्याला त्यांची भाषा समजत नाही. तर हू वी गव्हर्न, आपण ज्यांच्यावर राज्य करतो, अ क्लास ऑफ पर्सन्स इंडियन इन ब्लड, भारतीय रक्ताचे, अँड कलर बट इंग्लिश इन टास्क. पण काम करण्यासाठी आपण इंग्रजी वापरायचं. म्हणजे त्या लोकांना आपण वापरून घ्यायचं आणि आपली भाषा त्यांना द्यायची आणि नोकरशहा निर्माण करायचे इन देअर ओपिनियन्स, वर्ड्स अँड इंटेलेक्ट, असं त्यांनी म्हटलेलं होतं की त्यांची बुद्धी आपण कशी वापरून. हा आपल्यावर फार मोठा हल्ला होता. म्हणजे शैक्षणिक धोरण जे होतं, ज्याचे आपण आज परिणाम भोगतो आहोत, हे सगळं त्या लॉर्ड मेकॉलेचं सगळं हे धोरण होतं आणि ते आपल्यासाठी फार घातक होतं. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
पण याच काळामध्ये आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की मोल्सवर्थ आणि ग्रियर्सन यांनी भाषाकोश निर्माण केलेले आहेत, संस्कृतीचा अभ्यास केला, भाषेचा अभ्यास केला आणि त्यांनी कोश निर्माण केले. म्हणजे वसाहतवाद्यांच्या या काळामध्ये अशी काही माणसं होती की जी इकडच्या म्हणजे ज्यांनी संस्कृतीवर हल्ला केला तीही इंग्रजी वसाहतवादीच होते आणि जे संस्कृती आपली वाचवू पाहत होते ते आपली मराठी भाषा शिकत होते, ते आपली संस्कृती शिकत होते, भारताची संस्कृती शिकत होते आणि त्याच्यातून ते कोश निर्माण करत होते. त्यांनी किती भाषांचा अभ्यास केलेला आहे आणि आज हा कोश आहे, हा आपल्याला मार्गदर्शक अशा प्रकारे ठरलेला आहे. आणि हेच जर पुढे न्यायचं म्हटलं तर अलीकडच्या काळामध्ये गणेश देवींनी जे सर्वेक्षण केलेलं आहे भाषांचं, विविध भारतीय भाषांचं जे सर्वेक्षण केलेलं आहे ते सर्वेक्षण सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी त्यावेळेलाच मी आता बोलताना जे सर्वप्रथम सांगितलं आपल्याला की त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा असं म्हणतो की माझी मातृभाषा मराठी आहे त्यावेळेला आपण मराठी असं म्हणतो आणि ती एकच भाषा ठरते, परंतु मराठीच्या हजारो बोली आहेत. त्या बोली आपण बोलत म्हणजे सांगत नाहीत की मी आता असं म्हणणार नाही की वसईमध्ये अनेक बोली आहेत. मी वाडवळ बोलीमध्ये मी माझं आत्मकथन सुद्धा त्याच्यामध्ये तोच संदर्भ मी दिलेला आहे वाडवळी बोलीचा. तर मी असं म्हणत नाही की माझी मायबोली वाडवळी आहे, मी मराठीच सांगते आणि त्यामुळे वाडवळी किंवा अन्य अशा प्रकारच्या भाषा आहेत त्या लोकांना दिसतच नाहीत. तर त्यावेळेला गणेश देवींनी सुद्धा जे एक निरीक्षण मांडलेलं आहे ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांनी भटक्या जमातींना गुन्हेगार म्हणून ठरवलं त्यावेळेला हे लोक आपली भाषा बोलायला कचरायला लागले, कारण जर त्यांनी ती भाषा बोलली तर लोकांना समजायचं की हा गुन्हेगार आहे आणि म्हणून त्यांनी आपली भाषा बोलणं बंद केलं. म्हणजे ती एक बोली जी होती ती बोली कुठेतरी बाजूला सारली गेली आणि त्या विशिष्ट अशा पद्धतीने त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे होता, ते समजून घ्यायला पाहिजे होतं, त्या लोकांना समजून घ्यायला पाहिजे होतं, ते काही कोणी समजून घेतल्याचं दिसत नाही. आणि म्हणूनच म्हणजे आजच्या काळामध्ये गणेश देवींनी सांगितलेली एक गोष्ट आपण खूप लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी जेनोसाइड व्हायचे म्हणजे वंशसंहार, हिटलरने ज्यू लोकांचा वंशसंहार केला म्हणजे त्यांचा वंशच नाहीसा करून टाकायचा, तसं आज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं जे आक्रमण आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, भाषेचं आहे, वेगवेगळ्या संस्कृतींचं अशा प्रकारचं आक्रमण आपल्यावरचं हे जागतिकीकरणाचे परिणामही असू शकतात. परंतु हे जे आक्रमण झालेलं आहे त्याच्यामध्ये गणेश देवींचं निरीक्षणही अतिशय महत्वाचं आहे की पूर्वी जसे जेनोसाइड व्हायचे तसे आताच्या काळामध्ये फोनोसाइड होत आहेत. फोनेटिक्स म्हणजे भाषाशास्त्र ना, भाषा. तर फोनोसाइड याचा अर्थ की शब्दपात होत आहेत, भाषापात होत आहेत, लोक आपल्या भाषेपासून दूर होत आहेत किंवा लोक बोलतात पण ती लिखित स्वरूपात राहतच नाही. बघा की आपल्याकडच्या अनेक भाषांना लिपी नाहीये, तर ती का नाही लिपी त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी लिपी शोधल्या पाहिजेत. आता मारुती चितमपल्लींनी सुद्धा कितीतरी प्रकारचं काम केलेलं आहे. कोरकू भाषेच्या संदर्भामध्ये आता काम चाललेलं आहे, ते आपण बघतो. म्हणजे अनेक भाषांच्या संदर्भात झालेलं आहे. हे एक फक्त मी उदाहरणादाखल आपल्या समोर सांगितलेलं आहे. तर हे जेनोसाइड जसे व्हायचे ना तसे फोनोसाइड होत आहेत आणि तेही आजच्या काळाला फार घातक ठरणार आहे. आणि आपल्याला जर आपल्या भाषा जर वाचवायच्या असतील तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शब्दांचा, आपल्या भाषेचा जितका जास्त वापर आपल्याला करता येतील, बोलीभाषेतले शब्द आहेत ते कुठेतरी पटलावर आले पाहिजेत, ते आपल्या वापरामध्ये आले पाहिजेत, त्याच्यामध्ये साहित्य निर्माण झालं पाहिजे, त्याच्यामधून एकमेकांशी आपण संवाद साधला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे प्रमाण मराठीचा प्रवाह आहे हा समृद्ध होत चाललेला आहे किंवा समृद्ध होत असतो. आणि म्हणूनच या प्रमाण मराठीच्या भाषेमध्ये आणि बोलीभाषेच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या प्रकारचे बोलीभाषांचे ओहळ एकत्र येतात, लोकभाषांचे ओहळ एकत्र येतात आणि हा नदीचा प्रवाह आहे, प्रमाण मराठीचा प्रवाह आहे, हा समृद्ध व्हायला लागतो. परंतु डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरांनी एक खूप छान उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण असं आहे की ते असं म्हणतात की हे नदी आणि ओहळाचा दृष्टांत जो आहे तो थोडासा दुबळा आहे. का तर नदीचे म्हणजे ओहळ जे असतात
हे फक्त पावसाळ्यामध्येच वाहत असतात. नंतर वर्षभर 8 महिने आपल्याला दिसत नाहीत किंवा जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच आपल्याला हे ओहळ दिसतात. आणि त्यामुळे जर हा प्रवाह समृद्ध व्हायचा असेल तर तेही बरोबर नाहीये. तर म्हणून त्यांनी झाड, वृक्ष आणि मूळ याची संकल्पना दिलेली आहे आपल्याला डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरांनी. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मुळं जशी जमिनीतून पाणी शोषून घेतात, त्या विशिष्ट भागातील भौगोलिक परिसरातील झाडं कितीही खोलवर गेलेली असली, कितीही वर असली, उथळ असली, तरी सुद्धा ती त्याच्यातून ओलावा शोधून घेतात आणि आपला वृक्ष डेरेदार कसा होईल किंवा कसं जिवंत राहील हे साधण्याचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की वृक्ष आणि मूळ हा संदर्भ जो आहे, हा संदर्भ भाषेच्या बाबतीमध्ये अत्यंत चपखल अशा पद्धतीने बसणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु आपल्या अगदीच गावाकडचं उदाहरण द्यायचं तर मला नेहमीच असं वाटत आलेले आहे की भाषा आणि संस्कृतीचा संबंध हा शेण आणि मातीसारखा असतो. म्हणजे गाय जिथे शेणते तिकडची माती जर आपण उचलली तर त्या परिसराची माती त्या शेणाला जशी लागते, त्याप्रमाणे आपण ज्या शब्दांचा उच्चार करतो, जो त्याचा एक विशिष्ट अशा प्रकारचा लहेजा किंवा त्याची लकब असते, त्याचा जो एक नाद असतो, हा नाद जर आपण पाहिला तर त्या संस्कृतीचा, त्या विभागाचा, त्या भौगोलिक परिसराचा लेप त्याला लागलेला असतो. आणि त्या अर्थाने सुद्धा भाषा ही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच अनौपचारिक अशा प्रकारची भाषा जी आहे ती अनेकदा आपल्याला असं वाटते की ती अशुद्ध भाषा आहे की काय, परंतु कोणतीही बोली ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते. कोणतीही भाषा ही भावना आहे, कोणतीही बोली ही भावना आहे आणि ती भावना, भाषा म्हणजे भावनाच आहे. त्यामुळे आपण जर असं म्हटलं की मला पाणी दे, तर पाणी दिलं तरी आपण पाणीच प्यायला देणार. हे जेव्हा आमच्या कवितेमध्ये येतं, आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो, साहित्यामध्ये येतं, आम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे मांडतो जेव्हा हे. पण त्यामुळे काही पाणी म्हटलं म्हणून काही पाणी अशुद्ध होत नाही. तर तो जरी पाणी आणि असं जरी म्हटलं तरी ती काही अशुद्ध भाषा आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे आता हिंदीमध्ये बघा की हिंदीमध्ये पाणी हा त्यांच्या प्रमाण हिंदीतील शब्द आहे आणि आपल्याकडे आपण त्याला बोलीतील शब्द म्हणतो. तो बोलीतील शब्द आहे, तो त्यांच्याकडे प्रमाण आहे, तरी सुद्धा दोन्ही ठिकाणी महत्वाचाच आहे. तर हेही आपण भाषेच्या बाबतीमध्ये लक्षात घेणं अतिशय महत्वाचं. त्यामुळे ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहेत की आपण एखादा उच्चार करताना किंवा माणसाला समजून घ्यायचं असेल तर तो काय बोलतो आहे, त्याची भावना, त्याला माणसाला समजून घ्यायचं असेल तर त्याची भावना, त्याची भाषा आधी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा आपण माणसाला समजून घेतो त्याच वेळेला आपली भाषा समजून म्हणजे कारण ती आपली संवेदना आपण जागृत करतो, ती भाषेमुळे करतो. त्याचे डोळे आपण वाचू शकतो, त्या व्यक्तीचा चेहरा आपण वाचू शकतो आणि त्याच्या भावना आतल्या ज्या आहेत त्या त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळू लागतात आणि मग आपण त्याच्याशी संवाद साधतो. त्याच्यातून जे काही घडत जातं, जे काही प्रसंग घडतात तेच नंतर साहित्यामध्ये येत जातात, कथेतून येतात, कवितेतून येतात, वेगवेगळ्या साहित्याच्या प्रकारातून येतात आणि त्यामुळे भाषा समृद्ध होते, त्यामुळे साहित्य समृद्ध होते. ही बोलीभाषेची एक फार मोठं अशा प्रकारचं कार्य आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भामध्ये मला टोनी मॉरिसनचं उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे टोनी मॉरिसनने त्यांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्यांनी भाषेविषयी काही विचार व्यक्त केले होते. त्यावेळेला त्यांनी एक छान गोष्ट सांगितलेली होती. ती गोष्ट अशी होती की एकदा एक म्हातारी आणि अंध असलेली बाई रस्त्यावरून चालली होती आणि समोरून 2 तरुण मुलं येत होती. तर त्यांना एक अशी लहर आली की आपण या अंध बाईची टर उडवूया. म्हणून त्यांनी काय सांगितलं की आजीबाईंना विचारलं की आजीबाई आमच्या हातामध्ये काय आहे? ती काही बोलली नाही. मग त्यांनी असं सांगितलं की आजीबाई आमच्या हातामध्ये एक पक्षी आहे. तर तुम्ही आम्हाला सांगा आता की हा पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे? तर त्या मुलांनी असा विचार केला की जर आजीबाईंनी असं उत्तर दिलं की हा पक्षी मेलेला आहे, तर आपण हात उघडायचा आणि सांगायचं बघा की हा पक्षी जिवंत आहे. आणि जर तिने सांगितलं की हा पक्षी जिवंत आहे,
तर आपण त्या पक्षाची मान मुरगळायची आणि सांगायचं की हा पक्षी मेलेला आहे. म्हणजे आपण तिला फसवू शकतो. पण त्या आजीबाई फार हुशार होत्या, जरी दिसलं नाही तरी सुद्धा. तिला अंतर्दृष्टी होती, जरी तिला चर्मचक्षु नव्हते तरी तिला अंतर्दृष्टी होती. तर तिने अतिशय सुंदर वाक्य टोनी मॉरिसनने सांगितलेलं आहे, की ती आजीबाई असं म्हणाली, की पक्षी मारणं किंवा जिवंत ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. तर म्हणजे तुमच्या हातात आहे हे. पक्षी मारणं किंवा जिवंत, मी काहीही म्हटलं तरी तो मारायचा किंवा जिवंत ठेवायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. हे उदाहरण टोनी मॉरिसनने भाषेच्या संदर्भात सांगितलेलं होतं. त्या असं म्हणाल्या, की भाषा आपण मारायची किंवा जिवंत ठेवायची हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. आपल्या हातामध्ये आहे, आपल्या डोक्यामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने हातामध्ये सुद्धा आहे, कारण ती लिखित स्वरूपामध्ये आल्यानंतर ती राहते. नाहीतर आपल्या मनामध्ये आलेले अनेक विचार आपण वाऱ्यावर सोडून देत असतो आणि ते लिखित स्वरूपामध्ये येत नाहीत. किंवा संवाद करताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा संवाद करतो त्यावेळेला त्या संवादामध्ये अनेकदा ते निरर्थकही असू शकतात आणि अर्थपूर्ण अशा प्रकारे देखील असू शकतात. तर आपल्या पुढच्या पिढीसाठी हे जे चांगले विधायक अशा स्वरूपाचे विचार आहेत, ते विचार येणं फार महत्वाचं आहे आणि ते भाषेच्या माध्यमातून येत असतात. आपल्या बोलींच्या माध्यमातून येत असतात. आपण ज्या भाषेमध्ये बोलत असतो त्या पद्धतीने ते येत असतात. आता एक वेगळा मुद्दा मला सांगायचा आहे, तो असा आहे की हा बोलीभाषेच्या संदर्भात मला अतिशय महत्वाचा वाटतो, की बासी मर्ढेकरांनी त्या कवितेच्या ओळी आहेत आणि त्या बोलीभाषेच्या संदर्भात मला महत्वाच्या वाटतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ लावता येईल, की त्यांनी असं म्हटलेलं आहे, की कणा मोडला निश्चलतेचा त्या पालीच्या आवाजाने, धम्मम शरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध निशाने. काय अर्थ असू शकेल? किती सुंदर अर्थ त्याच्यामधून प्रतीत होतं बघा, की गौतम बुद्ध म्हणजे संस्कृतचं इतकं प्रस्त होतं आणि एक निश्चल अशा प्रकारचं वातावरण, एक दगडी अशा प्रकारचं वातावरण, एक हालचाल न करणारं अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं होतं. कारण सगळे पृष्ठ स्तरावरून आपल्याला असं दिसून होतं, की सगळं समांतर चाललेलं आहे आणि खालच्या स्तरावर जे आहेत, जे झरे आहेत आतमधले, ते कुठेच वरती येताना दिसत नाहीत. हे बोलीभाषांचे झरे होते. ते कुठेच वरती येताना दिसत नव्हते. आणि जेव्हा गौतम बुद्धाने अर्धमागधी किंवा पाली किंवा प्राकृत भाषेमध्ये लोकांशी संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे त्यावेळेला हा निश्चल असलेला झालेला अशा प्रकारचा, ताठर झालेला अशा प्रकारचा हा संस्कृतचा कणा होता, हा कणा कुठेतरी डळमळीत झालेला आहे. हे भाषेच्या संदर्भातलं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं उदाहरण आहे. कारण बघा की प्रत्येक पृथ्वीच्या पाठीवरील सगळ्या धर्माचे प्रणेते, प्रेषित, महात्मे, ज्या कोणी थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत, स्त्रिया किंवा पुरुष, तर हे सगळे महात्मे जे आहेत त्यांनी प्रवचन त्यांच्या बोलीभाषेमध्ये केलेली आहे. म्हणजे अगदी उदाहरण म्हणजे आता गौतम बुद्धाचं उदाहरण आपण घेतलेलंच आहे, की प्राकृत भाषेत, लोकभाषेत ते बोलत होते. गुरु नानक हे पंजाबीमध्ये बोलत होते. त्याच्या संदर्भातही एक उदाहरण मला पुढे सांगायचंय. किंवा श्रीराम कोणत्या भाषेत बोलत असतील? अवधी भाषेमध्ये बोलत असतील. श्रीकृष्ण ब्रजभाषेमध्ये बोलत असतील. येशू ख्रिस्त हा त्याच्या बोलीभाषेत बोललेला आहे, तिकडच्या हिब्रू किंवा ग्रीक भाषेत बोललेला नाहीये. तर ते बोललेत अरेमिक नावाच्या बोलीभाषेमध्ये लोकांच्या. महम्मद पैगंबर हे अरेबिक त्या संदर्भात असलेली जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेतून बोललेले आहेत. म्हणजे या लोकांनी लोकभाषेतून संवाद साधलेला आहे. ही त्यांची बोलीभाषा आहे आणि त्या बोलीभाषांचा, त्या सगळ्या प्राकृत भाषांचा आज आपल्याला अनुवाद करावा लागतोय. त्याचं भाषांतर करावं लागतंय आपल्याला. तेव्हा आपल्याला ते काय बोलले होते ते समजतंय आणि ते आज आपल्याला विचार प्रवृत्त करतं आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रेरित करतं. हा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि हा त्यांच्या मायबोलीतून झालेला संवाद आहे आणि तो संवाद लोकांना इतका भावलेला आहे. आजही जेव्हा बघा की आपण मायबोलीमध्ये बोलतो एकमेकांशी, म्हणजे आपण आपल्या औपचारिकपणे ज्या वेळेला प्रमाण मराठीमध्ये बोलतो तेही आवश्यक आहे. म्हणजे केव्हा की समजा माझी मायबोली, माझी बोली तुम्हाला कळत नसेल, समोरच्या व्यक्तीला कळत नसेल, समोरच्याची व्यक्तीची बोली मला कळत नसेल, त्यावेळेला आपल्याला प्रमाण मराठीचा आधार घ्यावा लागतो.
परंतु परवाच्याच दिवशी मी एक वर्तमानपत्रामध्ये एक लेख वाचला की त्याच्यामध्ये कोरकू भाषेच्या संदर्भातला तो लेख होता आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की कोरकू बोली असलेले जे विद्यार्थी होते त्यांना प्रमाण मराठीतला अभ्यासक्रमच समजत नव्हता आणि म्हणून त्यांनी मुलांची भाषा समजून घेतली आणि मुलांच्या भाषेमध्ये जर आपण प्रमाण मराठीमध्ये आपण मराठीमध्ये बोलतोय ते त्यांना समजत नसेल तर मग आपला उपयोग काय शिकवण्याचा. म्हणून मग आपल्याला त्यांची भाषा शिकली पाहिजे असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी कोरकूमध्ये अभ्यासक्रम तयार केला आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जे आज जेव्हा बोलीभाषेचं महत्व इतकं आहे म्हणजे मला आठवतं की 2009 आणि 10 साली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीवर मी होते. डॉक्टर आह साळुंके त्याचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला आम्ही 8-10 जण जे होते त्यावेळेला आम्ही हे धोरण तयार करताना त्याचा थोडाफार अवलंब आता होतोय असं दिसतंय. अजून त्याचा अवलंब व्हायला पाहिजे, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. परंतु त्यावेळेला आम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा एक मांडलेला होता तो म्हणजे बोलींची अध्यासनं, बोलींची लोकभाषेची अध्यासनं आणि स्त्रियांचं साहित्य जे आज सुप्त स्वरूपामध्ये होतं किंवा गुप्त स्वरूपात राहिलेलं आहे ते बाहेर आणण्याची, कारण बोलीभाषेमध्ये आहे आणि लोकसाहित्य विशेषतः आणि बोलीतून आलेलं साहित्य जे आहे त्याचा अभ्यास होण्याची, त्याची अध्यासनं होण्याची, त्याच्यावर संशोधन होण्याची आणि त्याचा वापर होण्याची फार आवश्यकता आहे. आणि आज बघा की 10, 12, 15 वर्षांनी आपल्याला असं दिसतंय की बोलीभाषांना इतकं महत्व आलेलं आहे की कोणीही आज बोलीभाषेमध्ये बोलला तरी त्याचा अवमान किंवा अपमान केला जात नाही आणि करू नये खरं म्हणजे. तर या संदर्भात मला जे उदाहरण सांगायचं होतं पंजाबी, जसं मी सांगितलं गुरु नानकांचं, ते उदाहरणच असं आहे की बलराज साहनी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यामधला हा संवाद आहे तसं पाहिलं तर. की एकदा बलराज साहनी त्यांना शांतिनिकेतनमध्ये राहायचं होतं म्हणून रवींद्रनाथ टागोरांना भेटायला गेले आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची चर्चा चाललेली असताना, संवाद चाललेला असताना रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना सांगितलं की तू काय करतोस? तर ते म्हणाले की मी अभिनय करतो आणि थोडंफार हिंदीमध्ये लेखन करतो. तर ते म्हणाले की मग तू हिंदीमध्ये का लेखन करतोस? तर म्हणे मी हिंदीमध्ये लेखन करतो कारण राष्ट्रीय स्वरूपाची ही भाषा आहे आणि सगळ्या राष्ट्रापर्यंत सगळ्या भारतभरातील लोकांना ते कळतं मी काय लिहितो ते. तर रवींद्रनाथांनी त्यांना सांगितलं की तू तर पंजाबी आहेस, तू पंजाबीमध्ये का नाही लिहित? मी तर बंगालीमध्ये लिहितो ते म्हणाले. पण पंजाबी म्हणजे गुरु नानकांनी पंजाबीमध्ये लिहिलेलं आहे, पंजाबीमध्ये लोकांशी संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही ते त्यांचं बोलणं आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हिंदीमध्ये लिहिता तर ते हिंदीमधलं लेखन तुमच्या पंजाबी लोकांनाही कळणार नाही किंवा तेही तुमचं कौतुक करणार नाहीत आणि ज्यांच्यासाठी तुम्ही लिहितात ती माणसं इतकी दूरवर आहेत की त्यामुळे सुद्धा ती लोक तुमचं कौतुक करणार नाहीये. हे सांगितल्यानंतर त्यांना खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे गुरुदेवांची ही विचारसरणी इतकी संकुचित आहे की काय ते मला बोलीभाषेत लिहायला सांगतायत. तर गुरुदेव असं म्हणाले की हे संकुचितपणाचं लक्षण नाहीये. आपण बोलतो कारण आपल्याला लोकांशी संवाद साधायचा आहे. म्हणजे मी लिहिलेलं जर कोणी वाचलंच नाही तर त्याचा काहीच उपयोग होऊ शकणार नाही. लोकांचे प्रश्न आहेत आणि आपले प्रश्न आहेत, ते आपले प्रश्न आपण अशा पद्धतीने लोकांच्या समोर आणले पाहिजेत आणि लोकभाषेमध्ये संवाद केला पाहिजे आणि लोकांचे प्रश्न जेव्हा आपण साहित्यातून मांडतो त्यावेळेला आपल्याला कळेल की त्या बोलीचं महत्व किती आहे, त्या लोकांच्या, त्या समाजाच्याच एकूण समूह मानसाचं व्यक्तित्व आपल्याला त्याच्यातून कळतं, त्यांच्या भावना आपल्याला कळतात आणि म्हणून त्यामधून लिहिणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर आता मराठी साहित्याच्या संदर्भात आपण थोडंसं बोलूया की ग्रामीण स्वरूपाचं साहित्य जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा बोलीभाषेचा उपयोग होत होता ते सगळं जेव्हा आपण बघितलं त्यावेळेला आपल्याला असं दिसून आलं की आधी वाचत असताना म्हणजे मी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यापीठ पातळीवर आणि महाविद्यालयीन पातळीवर सुद्धा विद्यार्थ्यांना ग्रामीण साहित्य शिकवत असताना त्याच्यामध्ये बोलीभाषेचे सगळेच संदर्भ होते. कारण गावाकडचं सगळं चित्र होतं, त्यांचे संवाद सगळे त्या ग्रामीण भाषेमध्ये होते, त्या विभागातल्या त्यांच्या बोलीभाषेमध्ये होते.
आणि ते सांगत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या चेहऱ्यावरही असं समज की आम्हाला काही ही भाषा कळत नाही. पण मला असं वाटायचं की का कळू शकत नाही, मलाही कळत नव्हती ती भाषा. पण संपूर्ण कादंबरी म्हणजे आता गारंबीचा बापू आपण वाचला, गो. नी. दांडेकरांचं आपण साहित्य वाचलं, की मग आपल्याला समजायचं म्हणजे याचं थोडंसं स्पष्टीकरण मला पुढे करायचं आहे, की आपण जर ते वाचलं तर आपल्याला कळेल, की जरी ते शब्द कळत नाहीत, तरी त्याचा आशय कळत जातो आपल्याला. की पहिल्यापासून शेवटपर्यंत सलग वाचल्यानंतर ती कथा काय आहे, ती कविता काय आहे, ती बोलीमध्ये असेल किंवा ती कादंबरी काय आहे, ती प्रथम आपल्याला अजिबात कळत नाही. पण नंतर आपल्याला त्याचा एक सूत्र गवसतं आणि कळतं आणि मग आपल्याला कळायला लागतं, की अमुक-अमुक शब्दासाठी अमुक-अमुक एक भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा शब्दसमूह वापरलेला आहे. हे शब्द हे सूचित करणारे आहेत आणि मग आपल्याला कळायला लागतं आणि तशा पद्धतीने आपण ते शिकवलेलं होतं ग्रामीण साहित्य. पण बघा की ज्या वेळेला पाचोळा सारखी रारम बोराडेंची कादंबरी की पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला असं दिसून येईल की बोलीभाषा वापरलेली आहे मराठवाड्यातली किंवा उद्धव शेळकेंची धक नावाची कादंबरी आहे. आनंद यादवांची गोतावळा नावाची कादंबरी म्हणजे अशा अनेक कादंबऱ्यांचं उदाहरण आपल्याला देता येईल की अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा साहित्य आपल्या समोर आणलं त्यावेळेला त्याचं भाषांतर करायची गरजच आपल्याला भासली नाही. कारण त्या मराठीच्याच बोली आहेत. अनेक प्रकारच्या ज्या बोली आहेत त्या आणि त्या बोली आपण वाचत असताना किंवा ऐकत असताना आपल्याला वाटतं की काहीतरी याच्यामध्ये आहे की जे आपल्या हृदयाला भिडतं आहे. त्यांच्या भावना आहेत, त्यांचं एकूण जीवन आहे. ते जीवन आणि साहित्य यांनी या विशिष्ट अशा लेखकाने अशा पद्धतीने आपल्या समोर सादर केलेलं आहे की ते आपलं वाटायला लागतं. आणि मग त्याच्यामधली त्या धगमधली कौतिक जी असते ती आपल्या मनाचा ताबा घेते. गोतावळामधला नारमा असतो तो आपल्या मनाचा ताबा घेतो. मग आपल्याला हे कसं काय जाणवलं? कारण तो बोलीभाषेचा प्रभाव असतो. तर बोली इतक्या महत्वाच्या आहेत. पण तरी सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती असेल की ना. कालेलकरांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर लोकांचं मनोगत समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या भाषेमध्ये बोललं पाहिजे. पण मला आठवतं की मला वाटतं उचल्या हे लक्ष्मण गायकवाडांचं जेव्हा आत्मकथन आलं त्याच्या प्रकाशनाच्या वेळेला मुंबईमध्ये एकदा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्याला मी गेले होते. तेव्हा त्यांनी जे वाक्य सांगितलं ते मला खूप महत्वाचं वाटतं. की ते असं म्हणाले की आतापर्यंत आम्ही तुमची भाषा शिकत होतो. आता तुम्ही आमची भाषा शिका. हे अतिशय महत्वाचं आहे. कारण जर तुम्हाला सामान्य लोकांचं जीवन समजून घ्यायचं असेल तर त्यांची भाषा म्हणजे मग त्या शब्दांचे अर्थ देण्याची काही गरजच नाहीये. त्यांनी जे उचल्यामध्ये त्याचे अर्थ दिलेले नाहीयेत. कुठे कुठे दिलेले आहेत काही शब्द. मग सगळ्या शब्दांचे अर्थ देण्याची आवश्यकताच नाही कारण ते वाचत असतानाच आपल्याला कळत जातं की काय या लोकांचं भेद कशा प्रकारचं वास्तव आहे हे आपल्याला कळायला लागतं. तर आणि आता तर आपल्याला असं दिसून येतंय की अनेक म्हणजे कविता संग्रहाची नावं म्हणजे विरा राठोड याच्या कविता संग्रहाचं नावच आहे सोनसई वेस म्हणून. माझ्या टिपवणी नावाच्या टिपवणी हा शब्द सुद्धा वाडवळी भाषेमधला आहे. टिप म्हणजे पाणी आणि टिप म्हणजे थेंब आणि वणी म्हणजे पाणी, पाण्याचे थेंब. आता आपण गुळवणी हा शब्द अनेकदा बोलत असतो. मग बोलीभाषेमधले हे सगळे शब्द आहेत आणि वणी याचा अर्थ पाणीच आहे. टिप याचा अर्थ थेंबच आहे. पण ते आपल्याला कुठेतरी आपले उकरून जमीन सगळी उकरून आपल्याला हे बोलीभाषांचा शोध घ्यायला लागतो. म्हणजे मुळापर्यंत जावं लागतं. तेव्हाच हा बोलीभाषेचा आणि भाषेचा वृक्ष किती डेरेदार असतो हे आपल्याला कळायला लागतं. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की वेगवेगळ्या समाजाचं वर्णन करणाऱ्या कथा कादंबऱ्या आल्या आणि त्या कथा कादंबऱ्यातून आपल्याला समाज आणि त्या समाजाची संस्कृती आपल्याला कळायला लागली. पण आपण बघा की अनेक बोलीभाषेतले शब्द म्हणजे अनेक देशातल्या बोलीभाषेतले शब्द जे आहेत ते आपण पटकन आपल्या बोलण्यामध्ये घेतो आणि कोणाला त्याचा अर्थ कळला नाही तर आपण त्याचा अर्थ सांगतो. पण आपल्या बोलीभाषेच्या संदर्भात आपण असं करताना दिसत नाही. मी फक्त 2 शब्द तुम्हाला सांगते की एक उंबक्टू हा एक शब्द आहे. हा झुलू भाषेतला शब्द आहे, बोलीभाषेतला. झुलू बोलीभाषा जी आहे त्याच्यातला शब्द आहे. आणि तो शब्द नेल्सन मंडेलाने वापरला किंवा ते बिशप टुटू आहेत त्यांनी वापरला. आणि त्यांनी त्याचा अर्थ असा सांगितलेला आहे की उंबक्टू याचा अर्थ आहे की तुम्ही आहात म्हणून मी आहे. आणि हे एक मोठं तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी आपण या शब्दाचा वापर करायला लागलो.
किंवा सुशिगात हा शब्द आहे जो बाबू बोरकरांनी प्रथम वापरला, पण हा पोर्तुगीज शब्द आहे की तुमचं कसं काय चाललंय, मी सुशिगात आहे. तर आपल्याला आधी वाटायचं की गात म्हणजे शरीर, मग गात्र म्हणजे संस्कृत मधलं, आणि मग मराठी, आणि मग कुठे पोर्तुगीज. पण बघा की सगळ्या भाषा एकमेकांना कुठेतरी म्हणजे इंडो आर्यन भाषा आणि मग आपल्याकडची संस्कृत भाषा यांची मुळं कुठेतरी सारखी आहे, आणि बोलीभाषेमध्ये याची आपल्याला मुळं मिळतात. आणि मग या सगळ्या मोठ्या म्हणजे प्रमाण भाषा ज्या तयार झालेल्या आहेत, त्या प्रमाण भाषेमध्ये आपण मग अवतरण चिन्हामध्ये अनेकदा या बोलींचा वापर करायला लागतो. तसा उमबोकटू आणि सुशेगात या शब्दांचे अर्थ आपण वापरायला लागलो. बोरकरांनी हा शब्द वापरला, पण बोरकरांनी त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा हा अनेकदा काही बोलीभाषेतले शब्द वापरलेले होते त्या काळामध्ये, कोकणी बोलीभाषेतले, की घनात कुंकुम खिरते ग, खिरणे म्हणजे शिरणे. तर असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. पण त्यावेळेला आपल्याला विचित्र वाटायचं, किंवा आपल्याला आपल्या स्वतःची बोली बोलायला सुद्धा आपल्याला खूप संकोच वाटायचा, की आपण कसं बोलायचं, हे सगळे लोक छान शुद्ध मराठी बोलतायत, प्रमाण मराठी बोलतायत, आणि आमची भाषा अशुद्ध आहे असं आपल्याला वाटायचं. म्हणजे बोलीभाषेच्या संदर्भात आपल्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड होता. तर हा जो न्यूनगंड आहे, तो न्यूनगंड आज गळून पडलेला आहे. त्याचं कारण की भाषेविषयी चाललेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी आहेत, आणि बोलीभाषा अतिशय महत्वाची आहे, कारण त्याच्यातून व्यक्त होणारं लोकांचं मन आणि समूहाचं मन आणि संस्कृती महत्वाची आहे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागलं, त्या वेळेला आपल्याला त्याचं महत्व पटायला लागलं. पर्शियन भाषेतले कितीतरी शब्द आपल्याकडे आहेत, ते त्यांच्या बोलीभाषेतले शब्द आहेत. म्हणजे आता हे सांगायची काही आवश्यकता नाही, कारण आपण परदेशातून आलेले मराठीमध्ये रुळलेले काही शब्द आहेत. बटाटा सारखा शब्द आहे पोर्तुगीज असलेला, पपया सारखा आहे शब्द, किंवा पर्शियन मधले आहेत हुशार, साल, आवाज सारखे शब्द मराठीमध्ये रुळलेले आहेत. पोर्तुगीज मधले प्रातो, परात हा शब्द आपण बोलतो, त्यांच्या भाषेमध्ये भाषेमध्ये प्रातो हा शब्द आहे. ते प्रातोचा अपभ्रंश होऊन मग पुन्हा परात वगैरे आलेला आहे. किंवा मोसंबी हा शब्द आहे, पाव हा शब्द आहे. वडापाव बोलताना आपण पाव हा शब्द आपल्या भाषेतला आहे असं आपल्याला वाटतच नाही. परभाषिक अशा भाषेतून आलेले शब्द आपण वापरत असतो. तर म्हणजे इथे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की संपर्क भाषा आणि संवादाची भाषा. तर बोली ही संवादाची भाषा आहे, आणि संपर्क साधण्यासाठी आपण अनेकदा प्रमाण भाषा वापरत असतो. त्यामुळे पण बोली भाषा बोलताना बघा की त्या विशिष्ट व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव आपण न्याहाळत असतो. प्रमाण भाषा बोलत असताना आपल्याला कळेल, पण ती व्यक्ती जेव्हा रडायला लागते, हुंकी देत रडायला लागते, त्यावेळेला आपल्याला कळते की हिला तिच्या भाषेत बोलण्यासाठी काहीतरी हवं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे संपर्क भाषा आणि संवाद भाषा याच्यामधला हा फरक आहे. आणि आणखी एक मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे बोली ही पोटातली भाषा आहे, आणि प्रमाण मराठी ही पोटाची भाषा आहे. पोटाची भाषा आणि पोटातली भाषा याच्यातलाही फरक आपल्याला कळायला पाहिजे, कारण आपल्याला व्यवसाय करायचा असतो. म्हणजे आज मराठी आपण असं म्हणतो की ही माझी पोटातली भाषा आहे, म्हणजे मराठीची बोली माझी पोटातली बोली आहे, म्हणजे गर्भातून मिळालेली आहे, आईच्या गर्भातून मिळालेली ही बोली आहे, आणि हीच मराठी माझी पोटाची देखील भाषा आहे. त्यामुळे म्हणजे अनेकदा आपली पोटातली भाषा ही पोटाची भाषा देखील होऊ शकते. आणि आणखी ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या वेळेला आपल्याला एखादी भाषा अनाकलनीय असते, म्हणजे आपल्याकडे मुंबईच्या संदर्भात म्हणजे शहरांच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला दक्षिणेकडचे लोक आले आणि त्यांना इंग्रजी येत होतं, पण इथे आल्यानंतर त्यांना काही कळत नव्हतं की या लोकांची हिंदी भाषा त्यांना येत नव्हती, मराठी भाषा येत नव्हती, पण ते त्यांच्या भाषेतला एखादी तरी व्यक्ती कुठून तरी शोधून काढायचे, आणि ती व्यक्ती भेटताबरोबर ते त्यांच्या बोलीमध्ये बोलायला सुरुवात करायची. त्यावेळेला असंही विनोदाने म्हटलं जायचं की ही माणसं चंद्रावर जरी गेली तरी ती त्यांच्या भाषेमध्ये बोलणारा त्यांना कोणीतरी सापडेलच, म्हणजे त्यांच्या बोलीमध्ये बोलणारा कोणीतरी सापडेल. पण आपण मात्र म्हणजे मराठी भाषकांची म्हणजे ही खेदाची गोष्ट आहे की आपण समोरच्या माणसाला जर मराठी येत नसेल तर आपण लगेच त्याच्या बोलीमध्ये बोलायला लागतो किंवा इंग्रजीमध्ये बोलायला लागतो. परंतु त्याला आपली मराठी बोली यायला पाहिजे किंवा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण प्रयत्न कधी करत नाही.
तर ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. आणि आता हे सगळे न्यूनगंड आपल्या मनातले गळून पडलेले आहेत आणि मराठीचं महत्व आपल्याला पटू लागलेलं आहे. आणि तो आपल्या अस्मितेचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे, की मराठी असणं, मराठी संस्कृती, मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड त्या बाबतीमध्ये बाळगायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. एक किती वेळ झाला माहित नाही, परंतु पण त्या बाबतीमध्ये मला मराठीच्या संदर्भात एवढंच म्हणावं असं वाटतंय, की म्हणजे हे माझा विचार आहे, की बोली म्हणजे घरी केलेलं, सुईणीने केलेलं बाईचं बाळंतपण आहे. इतकं अनौपचारिक अशा प्रकारचं आहे. आणि प्रमाण मराठीच्या किंवा प्रमाण भाषेच्या संदर्भात बोलायचं झालं तर ते हॉस्पिटलमध्ये केलेलं सिझरिंग आहे. तर ते त्याच्यामध्ये अनेक शब्द आलेले असतात आणि त्यामुळे आपण एकमेकांशी बोलत असताना थोडंसं आकसून किंवा औपचारिकपणा अशा प्रकारे बाळगून आपण बोलत असतो. आता एक मला गोष्ट सांगावीशी वाटते, की बघा आपण आपल्या घरामध्ये जर काही पाळीव प्राणी वगैरे असतील तर त्या पाळीव प्राण्याशी आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो. त्या तो जो प्राणी कुत्रा असेल, मांजर असेल, काय कोणताही प्राणी असेल, तर त्या प्राण्यांची भाषा काय आहे आपल्याला माहित नाही. पण आपण त्या प्राण्यांशी आपल्या भाषेमध्ये बोलतो आणि आपण आपल्या भाषेत बोललेलं, आपल्या बोलीमध्ये बोललेलं त्यांना समजतं. तर त्या संदर्भामध्ये एक अतिशय सुंदर इंग्रजीमध्ये गोष्ट आहे, म्हणजे खरी खरी घडलेली, आणि ती रुडयार्ड किपलिंग या लेखकाने त्याचा एक अनुभव लिहून ठेवलेला आहे. त्याची बोझो नावाची एक कथा आहे. त्या कथेमध्ये एका हत्तीचं वर्णन आलेलं आहे आणि त्यांनी इंग्लंडमध्ये हा प्रसंग जेव्हा घडला त्यावेळेला रुडयार्ड किपलिंग तिथे होता आणि त्याने बघितलं की तिकडे एक सर्कस आलेली होती आणि त्या सर्कशी मधला एक हत्ती जो होता, हा हत्ती भारतातून तिकडे नेण्यात आलेला होता इंग्लंडमध्ये. आणि ती सर्कस काही दिवस चालली आणि त्याच्यानंतर तो हत्ती जो होता तो अचानक पिसाळला आणि लोकांना मारायला धावायला लागला. तर ते आयोजक जे होते सर्कशीचे ते खूप घाबरले, की त्यांना असं वाटलं की हा हत्ती जर अशा पद्धतीने वागायला लागला तर तो अनेकांना चिरडून टाकील आणि आपल्याला काही हे बरोबर वाटत नाही आणि त्याची जबाबदारी कोण घेणार. म्हणून त्यांनी त्याला एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं. पण त्यांनी सुद्धा त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल या संदर्भात त्यांनी एक युक्ती योजली आणि त्यांनी एक जाहिरात अशी दिली की आमच्याकडे हा हत्ती असा आहे आणि त्या हत्तीला आम्हाला मारायचंय कारण तो पिसाळलेला आहे. तर सर्वांच्या समोर त्याला मारायचं आहे. तर कोणाला बंदुका वगैरे घेऊन यायचं असेल आणि तो कोण कशा पद्धतीने त्या हत्तीला मारतो हे सगळ्या लोकांना आपल्याला दाखवायचंय, कारण या हत्तीने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. तर अनेक लोक तिकडे आलेले होते, बंदुका वगैरे सरसावून बसलेले होते, की ते असं म्हणाले की आम्ही या हत्तीला मारतो, नाहीतर हा लोकांना मारेल म्हणून. आणि त्यावेळेला एक व्यक्ती तिकडे आली आणि त्यांनी सांगितलं की कशाला तुम्ही त्या आयोजकांना सांगितलं की कशाला तुम्ही अशी जाहिरात दिलेली आहे. तो हत्ती पिसाळलेला आहे, त्याला मारण्यासाठी आणि त्याला सर्कशी मधलंच एक मोठा अशा प्रकारचा हा प्राणी आहे आणि या प्राण्याला मारण्यासाठी तुम्ही जाहिरात देऊन त्याला मारण्याचा मोठा प्रसंग उभा करणार आहात आणि त्याच्यावर पैसे मिळवणार आहात. लोक तिकीट काढून आले होते की त्या हत्तीला मारायचंय म्हणून. तर तिकडे ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुम्ही काही मारू नका त्यांना, मला फक्त एक संधी द्या त्या हत्तीला भेटण्याची. तर ते आयोजक असं म्हणाले की तू मूर्ख आहेस का, तू आतमध्ये गेलास तर तुला हा हत्ती चिरडून टाकेल तिकडे. तर ते म्हणाले की काही नाही, तुम्ही मला फक्त हा गेट उघडून द्या या पिंजऱ्याचा, मी आतमध्ये जातो आणि मग मी बघतो माझ्या पद्धतीने कसं या हत्तीला ताळ्यावर आणता येईल. तर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, की त्यांनी त्याच्या आतमध्ये जायच्या वेळेला त्याच्याकडून लिहून घेतलं की जर तुझा प्राण गेला, त्या हत्तीने तुझा प्राण घेतला तर त्याला आम्ही जबाबदार नाही आहोत. तर ती व्यक्ती म्हणाली की ठीक आहे आणि त्याने आत प्रवेश केला आणि त्यांनी त्या गेट पासून त्या हत्तीचं पर्यंतचं अंतर, तो एक मोठा पिंजरा होता आणि त्याच्यामध्ये चालत चालत थोडं चालत चालत जाताना तो इथे काहीतरी पुटपुटत अशा पद्धतीने ती व्यक्ती आतमध्ये गेली आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर तो हत्ती जो पिसाळला होता
तो हळूहळू हळूहळू जरा शांत होत गेला, कारण तो कान टवकारून ऐकायला लागला की ही व्यक्ती काय बोलते आहे. आणि नंतर तो मोठमोठ्याने बोलत त्या हत्तीजवळ गेला आणि नंतर अगदी त्याच्या कानापर्यंत तो गेला मोठमोठ्याने बोलत आणि त्याच्या कानामध्ये बोलायला लागला आणि हत्ती पूर्णपणे शांत झाला. त्याला मारायची काही गरजच भासली नाही. आणि नंतर त्या हत्तीने आपली सोंड त्याच्या कमरेतून घातली आणि त्याला त्याच्याबरोबर प्रेमाने वागायला लागला आणि या व्यक्तीने सुद्धा त्या हत्तीच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि नंतर ते दोघं जण हलत डुलत असं तिथे फिरायला लागले आणि नंतर मग त्याला शांत करून त्याच्या अंगावरचा हात काढून मग ही ती व्यक्ती जी होती ती गेटकडे यायला लागली आणि त्या प्रवेशद्वाराजवळ आली आणि सगळे लोक एकदम त्याला अभिनंदन करायला पुढे आले आणि नंतर ती गेटच्या बाहेर आली आणि आयोजकाने सांगितलं की तू हे लिहिलंय खरं की माझं जर काही मला त्याने जीवे ठार मारलं हत्तीने तर मला त्याला जबाबदार मीच असेल, त्या हत्तीला जबाबदार ठेवू नये किंवा ठरवू नये किंवा आयोजकांना जबाबदार ठरवू नये. पण तू इकडे तुझं नाव नाही लिहिलेलं आहेस म्हणे. हे तू सगळं लिहिलंस पण तुझं नाव नाही लिहिलं. तर त्या व्यक्तीने खाली नाव लिहिलं, रुडयार्ड किपलिंग. त्याने सांगितलं की त्या आयोजकांनी विचारलं की तू हत्तीशी काय बोललास आणि कसा काय तू इतका शांत झाला, आम्ही आता मारण्यासाठी सरसावलो होतो. तर तो म्हणाला काही नाही, हा हत्ती तुम्ही हिंदुस्थानातून आणलेला आहे आणि या हत्तीला त्याचा माहूत हिंदीतून बोलत होता आणि आता तिथे सर्कस अनेक दिवस सर्कस करत असताना त्याला हिंदी भाषा ऐकायला आली नाही, त्याला इंग्रजी भाषा ऐकायला आलेली होती आणि त्यामुळे मी जेव्हा त्याच्याकडे गेलो तेव्हा हिंदीमध्ये पुटपुटत गेलो आणि त्याच्या कानामध्ये हिंदीतून बोललो आणि त्यामुळे तो हत्ती शांत झाला. बोलीचं हे महत्व आहे आणि मला असं वाटतं की हे महत्व आजच्या काळामध्ये आपल्याला अंमलात आणणं फार महत्व आहे. कारण म्हणजे आज जर त्या बोजूचं उदाहरण देऊन सांगायचं तर आज आजूबाजूला इतक्या प्रकारचा अगडबंब अशा प्रकारच्या उलाढाली चाललेल्या आहेत की माणसं सगळी चिरडूनच चाललेली आहेत. कारण ती आपल्या बोलीपासून, आपल्या संस्कृतीपासून, आपल्या भावनांच्या पासून कुठेतरी दूर जात चाललेली आहेत आणि स्वतःला व्यक्त करण्याचं, अभिव्यक्तीचं जे साधन आहे, बोलण्याचं, संवाद करण्याचं, सुसंवाद करण्याचं, ते जे बोलीभाषेचं साधन आहे, हे या साधनापासून आपण दूर जाऊ नये. तर आपण त्याचा तो संवाद साधावा, सुसंवाद साधावा, विसंवाद सुद्धा साधावा आणि विसंवाद साधून, वाद संवाद करून त्याच्यातून आपण आपले विचार व्यक्त करावेत आणि पुन्हा एकोप्याने जगण्याचा प्रयत्न करावा. याच्यासाठी बोलीभाषा अतिशय महत्वाची आहे आणि या बोलीभाषेचं महत्व आपल्याला पटावं, त्या संदर्भात त्याचा अभ्यास व्हावा आणि त्यामध्ये आपलं लेखन व्हावं, जास्तीत जास्त बोलीतून लेखन व्हावं आणि आपली मराठी भाषा अधिक समृद्ध करावी. इतकं बोलून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान. जास्त सर्वात शेवटचं हत्तीचा दृष्टांत एक नव्या स्वरूपामध्ये तुम्ही जो दिला तो खरंच खूप आवडला आणि त्यातून बरंच बोध घेण्यासारखं आहे. एक आधुनिक दृष्टांत या निमित्तानं आज आम्हाला ऐकायला मिळाला. आपले खूप खूप धन्यवाद. आणि मी पुन्हा एकदा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नमस्कार.